आमचे 500 गावरान कोंबड्या आहेत. अंडी येतात. साधारण 32 लहान मोठी म्हणून जनावर आहेत. देशी गाई आहेत, साहिवाल. आमचं दूध दुधाचे प्रोडक्ट्सही बनतं. म्हणजे आमच्याकडे रोज पनीर, तूप, लोणी, ताक, दही या गोष्टी बनतात. अर्ध दूध रतीबात जातं, अर्ध हे प्रोसेसिंग होतं. नंतर मी माझ्या ताटातलं 90% जेवण माझ्या शेतातून येतं. माझ्याकडे 32 प्रकारची फळ झाडं आहेत. साधारण 49 प्रकारच्या भाज्या मी घेत होतो 2022-23 ला. पण आता मी खूप कमी केलंय. माझ्याकडे इतकी लोक यायला लागलेत की मला काही करायला वेळ नाहीये. तर त्यामुळे आम्ही कमी केलंय. पण आम्ही तरी आता 23-24 प्रकारच्या भाज्या आमच्या प्रोडक्शन मध्ये आहेत. आज आमची आता 6 प्रकारची तोडणी चालू आहे. मी इथे असताना, मी ऍक्च्युली शेतात असलं पाहिजे, पण एवढे तुम्ही आहात म्हणून मी इकडे आलोय. तर दूध भाजी आणि अंडी हा आमचा मूळ व्यवसाय. जसं डॉक्टरला म्हणलं की डॉक्टर साहेब रोज तपासायचे पेशंट, पण सगळ्यांची फी 3.5-4 महिन्यांनी मिळणार. तर डॉक्टर सुद्धा कर्जबाजारी होईल. ओके, का होईल? कारण याच्या हातात पैसे नाही आहेत, राईट. तर शेतकऱ्यांचा मूळ प्रॉब्लेम हा कॅश फ्लो आहे. तो आम्ही सॉल्व्ह केला हे रोजच्या उत्पन्नाने, म्हणजे दूध, अंडी, भाजीपाला. त्याच्यामध्ये हे आता आमच्याकडे दूध हे कंपल्सरी रोज आमचं विकलं जातं रतीबेत. नंतर अंडी आणि भाजीपाला आठवड्यातून 2 वेळा आम्ही डिस्ट्रीब्युशन करतो. अंडी रोज होतात, पण भाजीपाला आठवड्यातून 2 वेळा होतं. आणि फळं माझ्या प्रत्येक ऋतूत मी शेतात गेलो की मला फळ खायला मिळतं. माझ्या घरचं मूग, उडीद, चवळी, मटकी आणि आत्ताच्या याला चणा, राजमा, मसूर आणि गहू, बाजरी आणि ज्वारी करता येत नाहीये, कारण केलं की पेरा नसल्यामुळे वाखरं खाऊन जातात. नाही तर तेही करायची इच्छा होती. तर ह्या सगळं माझ्या शेतातलं येतं. केळी पण माझ्या शेतातली खातो. म्हणजे मी वाटेल ते फळ, म्हणजे एका झाड. आणि या सगळ्यासाठी मी एकही रुपया खर्च करत नाही. म्हणजे माझा जो खर्च होतो तो फक्त आमच्याकडे जो एक जोडी आहे तिथे पूर्ण वेळ, कारण मी स्वतः शेतात राहू शकत नाही. आमचं सेल्स ह्याच्यात होतं शहरात. सकाळी 8:30ला शेतात जातो, संध्याकाळी 5ला माल घेऊन परत निघतो. तर असं आमचं रुटीन आहे. आणि जे तुम्ही आला होता तेव्हा किती भाज्या होत्या ते माहित नाही, 26-27 होतील तेव्हा प्रकार होते. मी बटाटे सुद्धा केले आहेत. म्हणजे तुम्ही आजपर्यंत जी भाजी खाल्ली आहे ती पण मी केली, आणि ज्या नाही खाल्ल्या त्या पण मी केल्या. म्हणजे माझ्याकडे केल, लेटेस, नंतर चायनीज मध्ये पॉकचॉय, चायनीज कॅबेज, अशा ज्या न दिसणाऱ्या, न पाहिलेल्या भाज्या आहेत त्या सुद्धा मी केल्या. या सगळ्या भाज्या इथे होतात. आणि आम्ही पॉकचॉय होता, आय थिंक, आय डोंट नो. तर ते पण होतं, यांनी पाहिलं स्वतः डोळ्यांनी. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही गो आधारित शेती करत नाही. मग तुमच्याकडे गाय नसेल तरी पूर्णपणे खत आणि पूर्णपणे औषधं घरी बनवता येतील, हे तुम्हाला करता येईल. 2024 पासून आम्ही कोरडवाहू भाजीपाला करायला सुरुवात केली. म्हणजे जून मध्ये भाजी लावायची आणि नोव्हेंबर पर्यंत पाणी द्यायला लागत नाही. कारण आमचा जमिनीचा कर्ब 0.2 होता आम्ही विकत घेतला तेव्हा, आता 2.6 आहे. तर ह्याचा रॅपिड ग्रोथ आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला 2022 पासून आम्ही जमीन नांगरलेली नाही. त्यामुळे नांगरणीचा 2500 रुपये, 1500 रुपये रोटा, या सगळा खर्च आमचा वाचलेला आहे. आमचे बेड जसे आहेत तसे आहेत. तर आता आजकाल तर आम्ही मंडपाचा पण खर्च करत नाही. मांडव घालतो ना, बांबूचा खर्च करत नाही. आम्ही हादग्याची झाडं लावलेली आहेत. हादग्याच्या झाडावर आम्ही वेल चढवतो आणि फुकटचा मंडप आहे. त्या हादगा कापून आम्ही कोंबड्या आणि गाईंना पण घालतो. म्हणजे आम्हाला त्याच्यातून पण उत्पन्न आहे. हादग्याची फुलं 50 ते 60 रुपये पावणे आम्ही विकतो. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्यामध्ये देशी गाई तुम्हाला परवडतात का? तर आमचं दूध 120 रुपये लिटरने जातं. 120 रुपये लिटर. आमचं तूप 3500 रुपये लिटरने जातं. आज माझ्याकडे 23 किलोची वेटिंग लिस्ट आहे. म्हणजे तुम्हाला तूप मिळायला एवढे दिवस लागतात. कशाला? अंडी परमनंट 180 रुपयाने जातात डझनाला, म्हणजे 15 रुपयाला अंड परमनंट. आणि त्याच्यात पण आमचं वेटिंग लिस्टच असते. म्हणजे डायरेक्ट आमच्याकडे येऊन असं गोष्टी घेता येत नाहीत. पनीर फक्त आमच्या दुसऱ्या दिवशी मिळतं. आणि भाज्या 6 वाजता दुकान उघडतो. यांना माहितीये, हे आमच्या ग्रुपवर आहेत. 6 वाजता दुकान उघडल्या, 6:35ला माझ्या 80% भाज्या संपल्या असतात. 7 वाजता दुकान बंद होतं. तर आमच्या मूळ 6 प्रकारच्या पालेभाज्या, 6 प्रकारच्या वेलभाज्या आणि 6 प्रकारच्या फळभाज्या आहेत. त्याच्यामध्ये पालेभाज्यामध्ये मेथी, पालक, करडई, कोथिंबीर आणि कांदापात, नंतर कारलं, दोडका, दुधी, पडवळ आणि घोसाळ, आणि काकडी, आणि नंतर ह्याच्यामध्ये मिरची, वांग, भरताचं वांग, गवार, भेंडी, वाल, आणि सीझन प्रमाणे कोबी वगैरे करतो. आता कोबी आहे, ब्रॉकली आहे आता शेतामध्ये, गाजर आहे, बीट आहे, मुळा आहे.
म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज सरांनी मला सांगितलं आजचा टॉपिक असा असावा की काय म्हणतात त्याला, मल्टी क्रॉपिंगचे फायदे. तर मल्टी क्रॉपिंग तर आम्ही करतोच, म्हणजे एका एकरामध्ये 24 पिकं किंवा अर्ध्या एकरात 24 पिकं. पण सगळ्यात पहिलं मला एक असं बोलावं असं वाटलं तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यावर, की तुमच्याकडे इतकं मोठं पोटेन्शियल आहे. आम्ही जे करायचा प्रयत्न करत होतो ते तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत. म्हणजे आम्ही करायचा खूप प्रयत्न करतोय की आजूबाजूला आमचे शेतकरी जोडावेत, पण आमच्याकडे कोणी यायला तयार नसतं. तर तुमचा जो गट जोडलेले आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की माझ्याकडे येणारे बहुतेक शेतकरी, बरेच शेतकरी कापूस, सोयाबीन आणि ऊस करतात. कापूस, सोयाबीन, ऊस या तिन्ही गोष्टी खाता येत नाहीत. ओके, आता तुमच्यापैकी किती कापूस, सोयाबीन, ऊस आहेत मला माहित नाही, सांगू शकाल का? सगळ्यांकडे. ओके, या तिन्ही गोष्टी खाता येत नाहीत आणि शेतकरी ना आजकाल स्वतःसाठी पिकवणं बंद केलं आणि दुसऱ्यासाठी पिकवायला लागले. आता मी शहरातला माणूस शेती करायला लागलोय, मी 90% माझ्या ताटातलं खातो. मी तुम्हाला सांगतोय, मला चिकन वाटलं मी एक कोंबडी पकडतो, मला अंडी खायचे माझ्याकडे आहेत, मला दूध, पनीर, लोणी, तूप काही खायचं असेल तर माझ्या शेतातलं येतं, माझ्या बाहेर शेतात, सगळंच शेतातलं आहे. लक्षात येतं तुम्हाला? तर माझ्याकडे मला एक तुम्हाला गोष्ट एक आवर्जून सांगायची आहे, त्याच्यावर विचार करा गटानी. आता बघा, समजा आपण धरूया की तुम्हाला 50,000 रुपये एकरी कापसातून मिळत आहेत. ते पण मिळत नाहीयेत सध्या लोकांना, त्याच्यामुळे कमी मिळत आहेत, पण तरी आपण धरूया 50,000 रुपये एकरी कापासून मिळत आहेत आणि तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे. तर 5 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही साधारण 2.5 लाख रुपये मिळवत आहे, राईट? आता तुम्ही हा विचार करा की तुम्ही कमीत कमी 500 रुपयाची भाजी तर आठवड्याला घेत असाल ना, 500 रुपयाची फळं घेत असाल, नसेल घेत तर तुम्ही खात नसाल, पण 500 रुपयाची फळं तर 1,000 रुपये, ते 2,000 रुपये तुम्हाला किराणाला लागतोय. ओके, तर 3,000 रुपये झाले. साधारण 1,400-1,500 रुपये तुम्हाला दुधाला लागतात. पण ओके, तर हे झाले किती, 4,500. आणि अंडी घेऊया आपण, 1,000 रुपयाची अंडी खात असाल तर रोज 2 अंडी तरी खावी, 1,000 रुपये अंडी असं धरलं, साधारण एक 90,000 ते 1 लाख रुपये तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर खर्च करताय. ओके, बरोबर आहे? 9,000 ते 1 लाख रुपये. मी अगदी हे कन्झर्वेटिव्ह सांगितलं, अजून शहरी लोकांना तर अजून जास्तच हवंय. तर याच्यामध्ये आपण करूया की तुमच्या 5 एकरातलं ना 1 एकर बाजूला काढा, 1 एकर. ओके, आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये 2 तुकडे करूया, अर्धा एकराचे, 20-20 गुंठ्याचे. पहिल्या 20 गुंठ्यामध्ये आपण 5 गुंठा फळबाग करणार आहे. त्या 5 गुंठा फळबाग करून त्याच्यामध्ये 500 कोंबड्या सोडायच्या. म्हणजे एक 5,000 स्क्वेअर फीटला 500 कोंबड्या, 10 स्क्वेअर फीट मध्ये 1 कोंबडी. नंतर तुम्हाला 3 गुंठ्याचा भाजीपाला करायचा. नंतर 2 गुंठ्यामध्ये तुमचं घर बांधायचं आणि बाजूला छोटीशी एक हे टाकून त्याच्यात 2 गायीची सोय करायची. 2 गायी करायच्या आपल्याला फक्त. अजून 10 गुंठ्यामध्ये आपल्याला नेपियर, लसूण घास, थोडासा हातगा आणि असं सगळं लावून चारा करायचा. मका असेल तो दुसरीकडे होत असेल तर फारच उत्तम, म्हणजे मका वगैरे, मोहर घास. उरलेल्या 20 गुंठ्यामध्ये 5-5 गुंठे डाळीचं पीक घ्यायचं. कुठलं तर मूग, उडीद, चवळी, मटकी हे खरीपात, आणि रबीमध्ये चणा, राजमा, मसूर असं प्रकार घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण हे, म्हणजे त्या सीझन प्रमाणे बटाटा असं करायचं. ओके, तुम्ही हे केलं तर तुम्हाला मी एक साधारण सांगतो, ते 90,000 ते 1 लाख रुपये तुमचे वाचलेत. ओके, डायरेक्ट वाचलेत. आता तुम्हाला पाणी नसेल तर आपण एक काम करूया की दर आठवड्याला तुम्ही 500 रुपयाचा टँकर घ्यायचा आहे दर आठवड्याला. पाणी नसेल ना, ज्या लोक मला खूप जण म्हणतात आमच्याकडे पाणीच नाही आहे, म्हणलं ठीक आहे, 500 रुपयाचा टँकरही घ्यायचा. म्हणजे 24,000 रुपये आपल्याला, 5-20 म्हणजे 2,000 रुपये आणि 24,000 रुपये आपल्याला टँकरचा खर्च आहे. आपण असं करू, आठवड्याला 2दा घेऊया, म्हणजे 50,000 रुपये टँकरचा खर्च करू. तरी हे केलं तरी बघा, तुम्ही 500 कोंबड्यातून तुम्हाला 200 अंडी रोज मिळतात. ओके, सगळ्या 5 गुंठ्यामध्ये सगळ्या प्रकारची 10-10 फळं झाडं लावलेत तर तुम्हाला जवळजवळ सगळी फळं खायला मिळतात. 3 गुंठ्या भाजीपाल्यातून तुम्ही खाऊन तुम्ही कमीत कमी 10 घरी भाजी पोळू शकता. रोज साहिवाल गाई असतील तर 10 लिटर दूध मध्ये 1.5 लिटर स्वतः खाऊन, म्हणजे स्वतः घेऊन उरलेलं विकता येतं. ऍव्हरेज 5 लिटर दूध पकडू आपण वर्षाचं, कमी कमी होतं ना ते, म्हणजे गाय आटते तशी. तर आपण 5 लिटर जरी धरलं तर उरलेलं 3.5 लिटर तुम्हाला परमनंट विकायला आहे. ते तुम्ही 70 रुपयांनी, 50 रुपयांनी जरी विकलं, 50 रुपयांनी तरी सुद्धा तुम्हाला 150 रुपये, 200 रुपये रोज त्याच्यात. असं कॅल्क्युलेट करा की 90,000 1 लाख रुपये वाचवून त्याच्यावर 1.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुमचं नुकसान किती केलं मी? 50,000 रुपये कापसाचं. आता या 1.5 लाखातले 50,000 रुपये तुम्ही पाण्याला खर्च करा, म्हणजे टँकरला. मग अशी आपण मोजले ना ते, तरी 1 लाख रुपये वरून उत्पन्न मिळते तुम्हाला. अशाला फक्त काय आहे का, हे करायची काय तयारी नाही, कोणाचीच तयारी नाही. आता अजून पुढचे टप्पा सांगतो. माझ्या गायींना आम्ही सरकी पेंड बंद केली. आता सरकी पेंड मध्ये 3 गोष्टी आहेत. सरकी पेंड मध्ये गॉसिफॉल नावाचे एक एलिमेंट आहे ज्याने पुरुषांना वंदत्व येतं. सरकी पेंडवर सगळ्यात जास्त फवारणी जगात होते, कारण ते खाद्यपदार्थ नाही.
आणि तिसरं आपल्याकडचं 90% कापूस जीएमओ जेनेटिकली मॉडिफाईड. या 3 गोष्टीचं पेंड करून तुम्ही गायींना देताय आणि त्या गायींचं दूध आपण मुलांना देतोय आणि पिरे दूध पिरे शक्ती येईल हो ना. तर आपण शक्ती नाही त्यांना घाण देतोय. तर आम्ही काय करतोय तर आम्ही आमच्या गायींना तीळ खोबरं शेंगदाणा मोहरी ह्याची पेंड देतोय. ओके. आमच्या गायींचं फॅट किती लागलं माहितीये 5.8 to 6.2 आमच्या गायींचं फॅट लागतंय. तर मका भरडा ह्याचा फॉर्म्युला आपण फ्री मध्ये व्हिडिओ म्हणून ओपन केलेला आहे. माझे व्हिडिओ फ्री आहेत सगळ्या जगाला बघायला आहेत. मी काहीही लपवत नाही त्याच्यामध्ये कारण आमचं उद्दिष्टच आहे माती वाचवणं. जसं आम्ही म्हणलं की विना नांगरणी शेती आणि ह्या प्रकारचं मॉडेल स्प्रेड करणं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे इम्प्लिमेंट करावं. जगाचा अन्नदाता किराणा दुकानातून अन्न घेतोय ह्याच्याहून वाईट गोष्ट नाही. तुमच्या घरी जर तुम्ही किराणा तुम्ही भरत असाल बाहेरून तर तुम्ही शेतकरी नाहीत. म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल असं बोलल्यावर पण तुम्ही शेतकरी नाहीत. मी शेतकरी आहे. मी शेतकरी आहे म्हणजे माझ्या घरचा किराणा माझ्या घरून इथून येतोय. तर जर तुम्हाला तर तुम्ही अन्नदाता स्वतःला म्हणून घेऊ नका. कोणतरी मूग उडीत करताय म्हणून तुम्हाला खायला मिळतंय कोणतरी लक्षात घ्या. तर माझं असं म्हणणं नाहीये की कॅश क्रॉप करू नका. शेवटी आपल्याला मुलांना शिकवायचं शिक्षण करायचं हे करायचं सगळ्या गोष्टी करायच्या. त्या कॅश क्रॉप मधला एक तुकडा तुमच्या फॅमिलीचं पोट भरण्यासाठी बाजूला असलाच पाहिजे. तुमच्या मुलांनी दुधाने आंघोळ केली पाहिजे. कारण का केली पाहिजे शेतकऱ्याला हे शक्य आहे शहरातल्याला शक्य नाहीये. शहरातले लोक मरमर करून किती पैसे देतील हे करायला पण शेतकऱ्याला शक्य आहे की 1.5 लिटर दूध वापरलेलं उरलेल्या दुधाने आंघोळ करता येईल मुलाला माहिती पाण्यात हो की नाही. तर हे शक्य शेतकऱ्याला इतरांना शक्य नाही. तर तुम्ही शक्य असून करत नाहीये ह्याची खंत वाटते हे वाईट वाटतं. तर आपण बघूया आता बहुपीक पद्धतीचे फायदे काय आहेत. एक फायदा तुम्हाला सांगितला की तुमच्या घरचं सगळं अन्न तुम्हाला मिळणार आहे. पण दुसरा फायदा असा आहे. आता इमॅजिन करा तुम्ही एखाद्या थाळी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलाय. ओके. रेस्टॉरंटमध्ये पोळी भाकरी पुरणपोळी मग फरसाण भाजी 3 भाज्या 1 आमटी डाळ असं सगळं आहे. गुलाबजाम पण आहे. तर तुम्ही ते पूर्ण थाळी 2-4 वेळा 5 वेळा खाऊ शकाल का? अनलिमिटेड आहे बरं का. हवं तेवढं खाऊ शकता नाही ना. ओके. मग तुम्ही काय करता तर गुलाबजामवर लक्ष केंद्रित करतो म्हणजे आपण 5 वाट्या गुलाबजाम खाऊया म्हणजे आपले पैसे वसूल हो की नाही. तर तसं आपण ना माझ्या शेतामध्ये मी कीटकांसाठी थाळी मांडलेली आहे. ओके. थाळी मांडलेली आहे म्हणजे माझ्याकडे पालेभाजी आहे म्हणजे माझ्याकडे 2 फुटावर वांग आहे. 2 वांग्यांच्या मध्ये मुळा आहे झिकझॅक मध्ये. मध्यभागी कोथिंबीर टाकलेली आहे. अगदी सेंटरला एक मका आणि चवळी लावलेली आहे आणि 8 बाय 10 वर हादगा लावलेला आहे त्याच्यावर वेल चढलेला आहे. म्हणजे एका एकरात किंवा एका एकरामध्ये माझ्या एका बेडवर साधारण 5 ते 6 पिकं चालू आहेत. ओके. तर आता या ऑक्टोबर सीझन मध्ये वेल संपतात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वेल संपतात त्यामुळे ते संपले जातात माझ्याकडे पण इतर गोष्टी चालू आहेत. फेब्रुवारीत परत वेल लागतील जुलैत परत वेल लागतील. तर मी एका एकरामध्ये मल्टिपल उत्पन्न घेतोय आणि थाळी वाढलेली असल्यामुळे माझे कीटक पण गुलाबजाम शोधतात. गुलाबजाम शोधतात म्हणजे काय तर माझ्या शेतातलं गुलाबजाम काय चवळी माझ्या शेतातलं गुलाबजाम काय मका आणि अजून एक गुलाबजाम काय तर हे गवार. तर सगळा मावा जाऊन चवळी आणि गवारीवर बसतो किंवा मुख्य म्हणजे हातग्यावर बसतो वरती. हातग्यावर खूप मावा लागतो आणि माझ्या कुठल्याही पिकावर मावा नाही. माझं कोबी आता कालचा व्हिडिओ उघडून बघा माझं कोबी एकदम बिना मावाची आहे. मध्ये तर मी 1000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं की माझ्या वालामध्ये मावा शोधायचा. वालामध्ये म्हणजे 1000 रुपयाचं बक्षीस होतं वाळी आणि आळी आणि आम्ही फवारण्या पूर्णपणे म्हणजे औषधं बनवणं पूर्णपणे बंद केलंय. पिवळे सापळे वगैरे काही सापळा लावत नाही. सोलार लाईट होते ते खाली पडून आडवे पडलेले आहेत. माझ्या शेतामधला कीट नियंत्रणच मी बंद करून टाकलंय. कारण माझ्याकडे ना मावा खायला ढालकिडा आहे. ढालकिड्याला खायला सरडा आहे. सरड्याला खायला खंड्या आहे. खंड्याला खायला गार आहे. समजतं मी काय म्हणतो. माझ्याकडे अशी इकोसिस्टीम आहे की प्रत्येक जीवाला खायला एक जीव आहे. ओके. आणि औषधा मी 0 खर्च मी म्हणलं आणि गो आधारित शेती करत नाही म्हणलं तर मग शेत कुठून येतं म्हणजे खत कुठून येतं. तर आमच्या जवळपास एखादं मोठं लग्न लागलं केटरिंग मित्र आहेत केटरिंग वाले त्यांना म्हणतो की आमच्याकडे तुमचा पुलाव उरला तरी आम्हाला हवाय गुलाबजामचा पाक उरला तरी आम्हाला हवाय तुमचा भेंडीची भाजी उरली तरी आम्हाला हवी आहे. अशाला मग आमच्याकडे तर रोजचं ताक उरतं किंवा पनीर तयार करतो रोज. तर पनीरमध्ये आपलं भरपूर व्हे उरतं खालचं जे पाणी असतं ते उरतं. असा सगळा कचरा आम्ही गोळा करतो. आमच्या कोपऱ्यावर एक चिकनचं दुकान आहे. त्याला म्हणतो की तू सल्ली मारला आतडी काढून टाकतोस तो ड्रम आहे तो आम्ही घेऊन जाऊ का. तर तो म्हणतो साहेब ह्याची विल्हेवाट लावायला पैसे द्यायला लागतात
तुम्ही फुकट घेत असाल तर घ्या म्हणून, तर आम्ही ते उचलतो. नंतर आम्ही माशांचा वेस्ट ते उचलतो. ओके, असं सगळं उचलून आम्ही त्याचं खत बनवतो. आणि सगळ्या खताला म्हणजे कुठल्या तरी झाडाखाली गोल गोल ढवळा वगैरे काही नाही. ह्याच्यामध्ये अर्धा ड्रम कचरा भरा, अर्धा ड्रम पाणी भरा, 2 मूठ कंपोस्ट टाका, झाकण लावा आणि घरी निघून जा. 45 दिवसांनी या, वरचं पाणी काढून घ्या, खाली गाळ उरला असेल तर अजून पाणी घालून झाकण लावा, परत घरी जा. आणि नसेल तर गाळ संपला असेल तर नवीन कचरा भरायला कचरा शोधा. तर असं वर्षातून 2-3 वेळा जरी कचरा उचलला, म्हणजे एखाद्या ढाब्याचा कचरा जरी उचलला किंवा एका लग्नाच्या कचऱ्यामध्ये 3 महिन्याची शेती होते, एका लग्नाच्या कचऱ्यामध्ये. ठीक आहे, तर एवढंच आमचं खत आहे. आणि हे डोळ्यांनी पाहायचं असेल तर आमच्याकडे कधीही या. बचत गटासाठी आमचं फ्री आहे. आणि इंडिव्हिज्युअल आलं तर आम्ही आत्ता आमच्या शेती बघायला 500 रुपये प्रति माणूस चार्ज करतो. विचार करा. तर बचत गट म्हणजे शेतकरी गटांसाठी आमचं शेत पाहायला फ्री आहे. ओके, का फ्री आहे? कारण तेच काहीतरी करू शकतात. बाकी आमच्याकडे ट्रिपला येणाऱ्या लोकांना 500 रुपये एंट्री फी आहे आमचं शेत बघण्यासाठी. ठीक आहे, तर हे थाळी सिस्टीम तुम्ही तुमच्या शेतात आणू शकलात तर तुमचा फवारणी पूर्णपणे बंद करायचं मी आश्वासन देतो. म्हणजे 100% फवारणी बंद होणार. माझी 3ऱ्या वर्षी भेंडी सारखं पीक आम्ही बिना फवारणी घेतोय. आता थंडीतली भेंडी अगदी कमी माव्यावर आहे. मावा नाही असं म्हणत नाही, अगदी कमी माव्यावर आहे. थंडीमध्ये भेंडी मी बिना फवारणी घेतोय. माझी पानं कशी येऊन बघा आज, म्हणजे लक्षाला. तर थंडीमध्ये भेंडी किती अवघड प्रकारे तुम्हाला माहिती असेल. तर हे शक्य आहे आणि प्रत्येक गोष्ट शक्य आहे. बिना फवारणी पेरू, बिना फवारणी डाळिंब माझ्याकडे आहे. केळीचं घड 40 किलोचा केळीचा घड येतोय. मी तुम्हाला कापून मोजून दाखवू शकतो. 40 किलोचा 0 इनपुट. अंजीर पण माझ्याकडे आहे. माझ्याकडे जे, आणि द्राक्षांचे ट्रायल चाललेत. द्राक्षाची रोपं एवढीच आहेत, ती कचऱ्यात कशी वाढवता येतील त्याच्यावर ट्रायल चालले. ते वाढली तर द्राक्षही खायला घालू शकतो 1-1.5 वर्षामध्ये. म्हणजे तर धन्यवाद. म्हणजे हे माझं मांडणं होतं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण नक्की